कशी चावत आहे. हिने काटा खुपसलेला आहे आता. किती भारी नजारा दिसत आहे. हा बघा किती बक्कम सापडले बघा वाघाट एकाच फाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या पुन्हा एकदा या व्लॉगमध्ये. तर आपण आता आलेलो आहे इकडे, आई आणि भाऊ आलेलो आहे शेळ्या चारण्यासाठी. तर आपण आता इकडे आलेलो आहे. त्यांना सापडली आहे वाघाट्याची जाळी. वाघाटे एक फळ आहे, त्याची आपल्या इकडे भाजी करतात, खूपच चांगली असते. तर तुम्हाला चला दाखवतो. तर मी पुढे आलतो तर मला एक झाड दिसलं. किती काटे आहेत बघा याला, कसं खतरनाक दिसायलंय. काटेच काटे हे बघा. अशी झाडं बघितलेत मी, पण खूप छोटे छोटे बघितले. हे खूपच मोठं आहे बघा. काठी बघा तुम्ही याचे. कोणी हिंमत नसेल करेल याच्यावर चढायची. तर मी आलेलो यांच्यापाशी. तर मला काय गवसच नाही गेलं बाप्पा इकडे माळा माळा. तर हे भाऊ आला नाही यायला. तर बघू शकता या इकडे आपल्या बकऱ्या पण येत आहे. हे बघा कसे चरायला. तर खाण्यासाठी जास्त चारा नाही त्यांना, पण काय करतं. होतं पाणी, मला खूप तहान लागली होती तर चाललो विहिरीपाशी. ही बघा काळूशी मपलेच मागायला लागली. ती तिकडे शेळ्या तिकडे जातच नाही. ती आता मी दिसलो तिला की माझ्याकडेच आली. तर बघा आलो विहीरपाशी. तर हे बघू शकता तुम्ही विहीर. चला तुम्हाला काहीतरी दाखवतो मी इकडे. तर बघू शकता इथे मोळ आहे, मधमाशीचं पोळं बघा कसं बनवलंय. खूपच खतरनाक दिसत आहे ते. तर मी आता यांना टच करून बघणार आहे चावतात का कशा काय माहीत. हे बघा, हे बघा एक चावलेली. हे बघा, हे बघा कशी चावत आहे. हिने काटा खुपसलेला आहे आता. हे बघा तुम्ही. ती मला कशी सवय, तुम्ही जासाल नाही तर ती मला सहन होऊ शकते मला डसलेलं. हे बघा, हे बघा, हे बघा. बघू शकता तुम्ही एवढ्या खतरनाक उठलेलं आहे ते. हे बघा 1 2 3 3 डसायचा प्रयत्न, 2 डसल्यात. हे बघू शकता तुम्ही, खूप खतरनाक. तर इथं मोटर लावण्यासाठी लाईटच नाही बघा. हे काय चाललो आता खाली हात वापस. काय करा, तहान तर खूप लागली. आता तिकडे एक मोटर आहे, तिकडे एक विहीर आहे, आता तिकडेच बघायला लागन. बसलोय मी आता ओमकार चाललाय आता दुसरीकडे पाणी आणण्यासाठी. जाय आण तिथं असल. तिकडं कुठं चालला? इकडं आहे ना तिने विहीर इकडं. ओमकारनं तर आणलं भाऊ पाणी. इकडे पिऊ दे मला. बस खाली पाणी पिलं पण अर्ध कपड्यावरच सांडलंय. हे आले आपल्या शेळ्या पण. बळीराम तर ती तिकडे बघा, सगळ्या शेळ्या इकडे चरत येत बघा तिकडे. बघा हे काळूशी बघा मबल्यापाशी बसली बघा. ही बघा बसली मबल्यापाशी. तिला करमतच नाही माझ्याशिवाय. तर इथं आलो आम्ही वाघाटाच्या याला तिथे. हे बघा हे लिंबाच्या झाडावर वाघाटाचा येल शिरलेला आहे. हे बघा हे फळ आहे त्याचे, त्याला वाघाट म्हणतात. हे बघा हे 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 इथे. आता याला तोडणार आहोत आपण. तर हे बघा आलो मी झाडावरती. तर हे बघा वाघाट खूप सारे आहे तिथे. आता त्याला तोडून घ्यायला लागेल. खूप काटे येते या वेळेला. हे बघा किती मोठं मोठं येतं वाघाट. हे बळीराम पण आलाय. हे बघा किती बघ आहेत फळ याला.
तर बघा मित्रांनो, आम्हाला किती बक्कम सापडले हे तुम्हाला दाखवतो. काटे तलेत पडाले हे बघा. हे बघा किती बक्कम सापडले बघा हे वाघाट एकाच फांदीला. तर किती वरी आहे बघा मी. तर हे बघा आपलं गाव झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे आपलं गाव आहे आणि इकडे जिंतूर हे जे दिसत आहे. खूप वरी आहे वाटा रे भाऊ. झाड तर खूपच हालायला त्याच्यामुळे मला झुम करता येईल एका हाताने. त्या झाडाचं झालंय. आता आलो या झाडावर. हे बघा आता बैरा म्हणून मी पण चढणार आहे. तर नाही का ना बारीक जाळी पण बघा मी. या जाळीची जरा वेगळी आहे. तर थोडासा बदल आहे या जाळीच्या वाघाट्यात. हे बघा हे बघा याची जाळी कशी खतरनाक आहे आणि खूपच काटे आहेत याला. याचे तर खूप बारीक बारीक काटे आहेत. हे बघा या झाडाची झाली. आता तिकडे बघू. झाडे चोरले बघा मी आता थोडासा पण दे बघा मी दाखव कॅमेरा. हे बघा याच्यावर कसे येत जास्त काटे नाही तर याला मस्त हे. बळीराम गेला याच्यावरती. आता मी जाणार याच्यावर या झाडावर. हे बघा एवढे अवघडात आलोय मी. हे बघा हे किती खाली आहे. हे असं पकडले हाताला. हे बघा मी तर उतरलोय खाली. हे बघा एवढे झालेले. एवढी बक्कम थैली भरलेली. हे बघा जडच्या जड हे दिसत आहे. खाली पडले तर हे बैलीच खाऊन घ्यायला बाबा इकडून. ते बळीराम राहिला एकटा वरी. मला आला कटाळा. मी आलो खाली. चाललाय ओमकार आणि आम्ही जात आहोत आता जरा जरा घरी दमाने. बहिराम वाखवायला किती हिरवीगार पारवी कशा पळायल्यात बघा. काळूशी जाय तू जाय माझ्यापाशी काय जाय जाय नाही तिकडे नाही पेशल आणतो मी. थांब वाखव काळूशी बकरू तुम्ही खाई द. काळूशीला भेटे ना खाई ग. हे बकरं अदुगरच खाऊन घ्याले रे. हे बघ तुला काही भेटेन झाले फायदाच घेतात नाही तिला. हे बघा इथं आलू पुडी. ते बघा सुदर्शन पण वाढत बसला होता. शर्मारा आहे पगला. चला आता यायला जरा चला चल घरी. आलोय आपण आता गावाजवळ. इकडं वातावरण बघा काय भयानक दिसायले. हे बघा काय वातावरण भयानक दिसायले. या इकडं आपल्या शेळ्या लांबाचे आणि काय खतरनाक वातावरण दिसायले. आता पाऊस येते का नाही काम माहीत पण ढगत आलेत. हे बघा कसे ढग आले. तर पाऊस आलोय आम्ही आता घरी. बघा इकडे कसं दिसायले सूर्य. हे बघा काळूशीन मी आज दुपारपासून गेलतो. गरम होतंय त्याच्यामुळे आता लिंबू सरबत सुद्धा केलेलं आहे. हे बघा मस्तपैकी गार आता पितो. प्यायचं काय तुला ओमकार पी बाबा. तर गिलास भरून घेतलेलं आहे बघा मी मस्तपैकी गार. खूपच गार लागत आहे. तर मी आलोय आता छतावर. बघू शकता किती भारी नजारा दिसत आहे. हा बघा काय भारी गावाचा नजारा दिसतोय. तिकडे माळ खूपच सुंदर नजारा दिसत आहे इकडे. हे बघा सुधरिया विश्वनाथ उरी लय भारी दिसतंय रे. चल वरी
फोन आलाय वरी म्हणते फोटो काढा. काढू याचा फोटो आता. कुठे काढायचा? इकडे लय भारी दिसेल बघ इकडे ढग. इकडे काढू फोटो. इकडे काही तू बरा तिकडे बघून काय खतरनाक ढग दिसत हे बघ. हे बघा तिकडे किती भारी दिसत आहेत ढग. काय शेतकरी राजा वाट बघत आहे पाण्याची. इथं बरा काढली गाड्याचे फोटो वगैरे. तर आता जाणार आता खाली मोबाईल चार्जिंग करायसाठी, कारण की 7 वाजता लाईट जाते तर 10 वाजताची ती संध्याकाळच्या. तर कसा वाटला मग आजचा आपला हा व्लॉग व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद.